अगेन्स्ट आपण पाहिलं एस के चे 11 सुरुवात झालेली आहे. पाहतोय आपण मॅचला बॉल पहिला बॉल तर आपण पाहिला वेट केलं आक्रमण केलंय आणि सुरुवात पाहतोय आपण काय दणक्यात केली आहे. पहिल्याच बॉलवर धमाका आणि ठोकलाय चौकार 4. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहू शकतो काय जबरदस्त सुरुवात अटॅकिंग सुरुवात. थोडासा पुढे टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. फिल्डर आपण पाहू शकतो आहेत तिथे घेऱ्यामध्ये मयूर त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धीरू यांना पण पाहतोय पहिली मॅच आपण बघितलं तर ज्याप्रमाणे त्याने कॉन्फिडन्स मिळवला गेला होता. एस के जे टीमने देखील आपण बघितलं पहिल्या मॅचला जिंकून कॉन्फिडन्स मिळवला गेलाय. परंतु आता आमना सामना आहे. उलटाच बॉलची हाताळणी केली आहे. या बॉल मात्र आपण पाहिलं तर खराब आहे. या बॉलला मात्र सोडणार नाहीयेत आणि चौकाराची मोहर याही बॉलवर 4 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे सिद्धार्थने मात्र आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे चौकाराने अकाउंट ओपन केलं. संदीपने देखील आपण पाहिलं चांगला खेळ केलाय आणि सध्या तरी आपण पाहू शकतो तर मग डिक्लेअरचा मात्र आपण पाहिलं तर इशारा देखील मिळतोय. मग धीरू यांना आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग पॉवर प्ले च्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकतोय बॉलिंग करण्यासाठी आले. बॉलिंग आपण पाहिली आहे ना तर एक चांगली करायची आहे. एस के चे टीम्स आपण पाहिली तर चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि कॉन्फिडन्स लेवल आपण पाहिलं तर दोन्ही टीमचा हाय लेवलचा आहे. परंतु आपण पाहू शकतोय ना की प्रत्येक टीम आपण पाहिलं दोन्ही टीम ह्या वेळेला विचार करतील की आपण मॅच जिंकूया स्वतःला सेफ ठेवूया. परंतु बॅकफुटला जाऊन कटचा फटका चांगला खेळलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं मात्र आपण पाहिला मार्गस्थ करत असतानाच मात्र आपण पाहिलं की बॉलला रोखलं गेलंय. धावा आपण पाहिल्या तर जोडल्या जात आहेत या P1च्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतोय तर आतापर्यंत धावफलक 12-12च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय आणि चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळेल. संदीप आपण पाहू शकतोय एका बाजूने चांगलं योगदान दुसऱ्या बाजूने सिद्धार्थचं चांगलं योगदान. ओव्हर पिच बॉल या वेळेला पाहतोय बॅटच्या रडार मध्ये ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय सुपरस्टार 6 धावा. खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतोय धीरूला मार पडलाय. मार नाही तर मोठा मार पडलाय. संघाचा बेडा पार झालाय दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो एसकेचे टीमचा. बघा ज्याप्रमाणे आमचे ऑफिशियल स्कोरर नक्कीच आम्हाला सांगतायत की मागील मॅच म्हणजे पहिल्या मॅच मध्ये देखील धीरू यांना 21 धावा पडल्या होत्या आणि ते देखील आपण पाहिलं तर मग इथे 18 धावा पडल्यात. म्हणजे ज्याप्रमाणे धावा दिल्या जात आहेत गोलंदाजी आपण पाहिली तर मग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तितकी क्वालिटी झाली नाहीये. क्वालिटी खास आपण पाहिलं तर दर्शवावं लागेल. आपण बघू शकतोय तर आता दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर आपण पाहणार आहोत आणि खास करून स्वराज्य टीमला आपण पाहिलं यस डेफिनेटली आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये 12 धावा ज्याने डिफेन्स केला होता तो बॉलर आपण पाहतोय ध्रुव इथे सज्ज होताना पाहायला मिळतोय. बघा ध्रुव यांच्याकडे आपण पाहिलं तर मग खासियत आहे सध्या तरी आपण बघू शकतो स्पेशालिटी आहे त्यांच्याकडे. ध्रुव पाटील यांच्याकडे स्पेशालिटी जी आहे स्पेशालिटी आणि ती दर्शवली जाईल. सध्या तरी आपण पाहिलं तर मग 18ची मिळालेली सुरुवात पाहायला मिळाली. ही सुरुवात पकडून हे दोन बॅटर्स आता प्लॅटफॉर्मला कसं मात्र आपण पाहिलं तर कॅरी ऑन करतात मोमेंटमला कॅरी ऑन कसं करतात पाहूया. पुढे बॉल फटका चांगला अतिशय सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहिलं तर कनेक्शन मात्र केलं जात आहे. बॅट अँड बॉल मध्ये सुंदर कनेक्शन दिलं जात आहे. ध्रुवला टेन्शन सिक्सर.
खूप खूप धन्यवाद डीजे. सध्या तरी गाठोडा बांधण्याचा विचार पण आणू नका, कारण की माईमचा हलवा आणि आज आपण पाहतोय उर्दा प्रीमियर लीगचा हा जलवा. थोडासा पुढे ठेवला होता बॉल आपण पाहिला तर मग भिरकावण्याचा प्रत्येक बॉल मात्र प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. इकडे आपण पाहू शकतो की दोन्ही बॅटर्स आपण पाहू शकतोय. संदीप यांना पाहिलं पण तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिले गेले होते. पहिल्या मॅच मध्ये सिद्धार्थ राहिले होते प्लेअर ऑफ द मॅच. हो 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 हो, आणखीन एक, आणखीन बघ पहा ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते, जो मोमेंटम आपण पाहिला पहिल्या मॅचचा पकडला होता आणि तो कॅरी ऑन केला जातोय. दर्जेदार स्ट्रोक, सिक्सर. फलक आपण बघितलं तर या सिक्सरने वाढलेलं पाहायला मिळालंय. थेट जाऊन पोहोचलं गेलं 30च्या घरामध्ये. ध्रुव पाटीलचं देखील आपण बघितलं तर मग इथे स्वागत भव्य केलं गेलंय आणि भव्य नाही तर नक्कीच आता आपण पाहिलं तर अतिभव्य देखील होऊ शकतंय, कारण की त्याने 3 बॉलमध्ये 12 खर्च केले आहेत आणि अजून देखील त्याच्यामध्ये भर पडू शकते. फटका चांगला, आणखीन एक, जसं म्हटलं जाते ना, जगा मागा जगा मागा जगा मागा, मी आता मारेन तुम्ही बघा, सिक्सर. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतोय जर संदीपची विकेट मिळवली गेली तर 500 रुपयाचं पारितोषिक. कोणी ध्रुवने जर मिळवली तर मग रोहनजी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. संदीपची जर विकेट मिळवली तर 500 रुपये. सध्या तरी आपण बघितलं तर मग आयकॉन संदीप आहे, परंतु सध्या तरी बरसलाय, कहर बरसलाय तो म्हणजेच बॅटर सिद्धार्थने. 6 मध्ये 23 वर पोहोचलाय. धाव फलक 36च्या घरामध्ये पोहोचलाय. बॉल टाकून झाले त्या ओव्हरचे आपण पाहिले तर 4 आणि अफुळातून आपण बघितलं तर मग काय फलंदाजी केली जाते. फटका आता हवेत पाहतोय आपण, बॉल हवेत, फिल्डर तिकडे, विकेट मिळाली आहे ध्रुव साठी. आपण पाहिलं तर मग रोहनजी पाटील यांच्या माध्यमातून संदीपला आउट केले. पण खूप खूप धन्यवाद डीजे. विकेट मिळवली जाते, परंतु सध्या तरी आपण पाहिली ना तर जे वादळ निर्माण केलं होतं ना, ते वादळ आपण पाहिलं तर मग थांबवण्याचा प्रयत्न केला गेलाय, कारण की जिथे सुरुवात आपण पाहिली काय जबरदस्त झाली. धाव फलक 36. विकेट आपण बघितलं एक. नवीन बॅटर आलेत बॅटिंग करण्यासाठी, आशिष शेख सोडून दिले बॉलला. वेट अँड वॉच. आमच्या ऑफिशियल अंपायर्स आपण बघितलं जर सरांच्या माध्यमातून इशारा मिळतो की वाईट आहे. धाव फलक आपण पाहू शकते 37च्या घरामध्ये वाढले गेले, परंतु प्लॅटफॉर्म सेट झालाय. पुन्हा एकदा पण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे इथे जो अंदाजा दर्शवला गेलाय SKJ टीमने, लाजवाब. अकोटप्याची लेंथ आहे, शॉर्ट ऑन पूल, बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे. जजमेंट मात्र आपण पाहिलं तर चांगलं दर्शवलं गेलंय. बॉलने मात्र आपण बघितलं तर डिस्टन्स कव्हर केलं नाहीये आणि तिथे झेल मात्र कन्वर्ट झाला, पकडला जाईल. सफलता मात्र मिळेल इथे. दुसरा विकेट पाहतोय आपण नरेशच्या माध्यमातून, चांगला कॅच. हरमान न्यू बॅटर इन.
मैदानाच्या आतमध्ये हरमन आले तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की 2 विकेट आता हे मागील जवळ आपण पाहिलं तर मग ओव्हर्स आपण पाहिलं तर मग मध्ये जाताना पाहायला मिळाले आणि ज्यामुळे आपण पाहू शकतो किंवा मोमेंटम आपण पाहिलं जर जो गती वेग पकडला होता आणि ती आपण पाहिलं तर मग मोमेंटमला आपण पाहिलं तर मग ब्रेक करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. सध्या तरी धावफलक आपण पाहू शकतो जे 37च्या घरामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात संदीप आपण पाहिलं ही मोठी विकेट असेल. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं जे नुकतेच फ्रेश बॅटर आले हरमन तर बॉलिंग मार्कवर आपण पाहूया की बॉलर कोण यूज केला जातोय. सध्या तरी आपण पाहू शकतोय नरेश नरेश आपण पाहिलं तिसऱ्या स्पालमध्ये इम्पॉर्टंट स्पाल असेल एक्सपिरियन्स आहेत आणि एक्सपिरियन्स आपण बघितलं बॅटर देखील एक्सपिरियन्स आहेत संदीप जे 4 मध्ये 13 घेत आहेत संदीपसाठी. चांगला बॉल पाहतोय आपण फाईट जास्त दिली जाते गती आपण पाहिलं थोडीशी जास्त होती या वेळेला आणि आपण बघितलं तर मग खाली राहणार एका रेषेमध्ये आपण पाहिलं तर बॉल थोडासा आपण पाहिलं तर मग इथे आहे ना गती आणि आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे ही लेंथ पाहतोय आपण चांगली पाहायला मिळते. संदीप यांचे विचार आहेत की आपण आक्रमण करूया जो मोमेंटम आहे तो कॅरी ऑन करूया. नरेश माची बॉलिंग मार्कवर इनकटर बॉल अगेन्स्ट द स्पेन्स बॉलला मात्र उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही का ना दुःख संदीपच्या बॅट मधून पाहतोय आपण एमपीएल चा मोठा छक्का 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे अफळातून क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातोय आपण पाहिलं इज अ जिनियस प्लेअर. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग जिनियस प्लेअरची खेळाडूची निशाणी आहे ती दर्शवली जाते. सिक्सरने आपण पाहिलं तर मग अटॅक केलंय नरेशला देखील. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे परंतु फिल्डर तिकडे आता पाहिलं आपण तर मग सिक्सर आला होता परंतु मोठी विकेट मिळाली आहे संदीपची विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर संदीपने ज्याप्रमाणे षटकार लगावला होता पण त्याच नंतर त्याला बाद केलं. सुंदर कॅच धीरू यांचा पाहायला मिळाला. संदीपची विकेट आपण पाहिली आहे तर ज्याप्रमाणे मिळवली गेली आणि मोस्ट इम्पॉर्टंट विकेट पाहायला मिळाली या मॅच मध्ये आपण बघितलं तर इम्पॅक्ट टाकणारी विकेट. यश आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांच्यासाठी आपण बघितलं प्रत्येक सिक्सर साठी कौशिक पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक सिक्सर साठी. कौशिक पाटील यांच्या माध्यमातून यश साठी पारितोषिक आहे. दोन्ही बॅटर आता फ्रेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. नरेशांना मिळालेली सफलता परंतु यश आता आलेत मैदानाच्या आतमध्ये डगआउट मधून आता आलेत परंतु काय माइंडसेटने आलेत पाहूया. आतापर्यंत 35 सिक्सर 17 आपण पाहिले तर फोर्स लागलेत या एमपीएल मध्ये. बॅटना पदका मात्र खेळला जातोय बॉल पाहतोय ज्याप्रमाणे फिल्डर होते त्यांच्या मस्तक वरून दस्तक देऊन निघून चाललाय 4 धावांसाठी. थँक्यू सो व्हेरी मच. चौकार आणि संघाचं टोटल वाढलेलं पाहायला मिळालंय पोचले गेले ते म्हणजे 47. यश यांच्या प्रत्येक षटकारासाठी आपण बघितलं तर मग राजीव पाटील यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कौशिक यांच्याकडून देखील आपण बघितले तर मग 100 आहेत म्हणजे एक सिक्सर आपण बघितलं 300 रुपयाचा होतोय. 47 धावा. फ्लाइट दिली होती या वेळेला आपण बघितलं थोडीशी गती कमी केली होती. फुलटॉस बॉल होता. फुलटॉल मात्र फटका वसूल करण्याची मात्र आपण पाहिली एक ऑपॉर्च्युनिटी होती परंतु आपण पाहिली आहे तर ती संधी मात्र आपण पाहिली तिथे मिळालेली नाहीये. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय तर मग तिसऱ्या ओव्हरचा खेळ मात्र देखील आहे आणि सध्या तरी आपण बघू शकतोय मग अगदी टायमर देखील आपण बघितलं तर मग टायमर कडे देखील 14 मिनिटं आतापर्यंत होताना पाहायला मिळालेत आपल्याला. 48 धावा फलकावर पाहतोय आपण. वेट केलाय बॉलला मात्र आपण पाहिला वेट अँड वॉच बिग ब्लास्ट बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी हरमन यांच्या
बॅटमधनं षटकार. खूप खूप धन्यवाद. बघा हर्ष यांच्यासाठी सागरजी पाटील यांच्याकडून देखील 200 रुपये आणि सागरजी भोईर यांच्याकडून 200 रुपये आणि वेदांत पाटील यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर 200 रुपये. म्हणजे यश यांच्यासाठी एक सिक्सर 700 रुपये. एक सिक्सर 700 रुपयाचा झाला आहे. परंतु सध्या तरी आपण बघितलं तर धाव फलक देखील वाढलेला पाहायला मिळाला आहे. 3 ओव्हरचा खेळ आणि 3 ओव्हरच्या खेळामध्ये 54 धावा फलकावर लागल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ अजून देखील शेष आहे. बघा आणखीन 2 ओव्हरमध्ये किती धावा येणार आहेत. पुढील मॅच आहे त्या मॅचकडे देखील आपण लक्ष केंद्रित करूया मित्रांनो. कारण की पुढील मॅच जे आपल्याला पाहायला मिळेल सदानंद नगर वर्सेस NCC. 2 टीम रेडी राहायचं टॉस बॉक्स मध्ये. 54 धावा 3 विकेट आपण पाहिलं तर यशसाठी पारितोषिक आहे जवळजवळ 700 रुपयाचा. यशचा फटका मात्र बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर मात्र इथे करणार नाहीये चुकी. विकेट इथे मिळाली. खूप धन्यवाद डीजे. बघू शकते आपण मैदानाच्या आतमध्ये 54 या धावसंख्येवर चौथा झटका मात्र दिला जातोय. यश या खेळाडूला मात्र केलंय बाद, ज्याच्यासाठी आपण बघितलं तर मग एक सिक्सर साठी लगभग 700 रुपयाचं पारितोषिक होतं. परंतु आपण पाहिलं तर मग तो खेळाडू थोडा अपयशी राहिला गेला आहे. परंतु त्यांच्या जागेवर आता बॅटिंग करण्यासाठी आलेला नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अक्षित. अक्षित यांना आपण पाहतोय नंबर 6 वर बॅटिंग करण्यासाठी यावं लागतंय. ध्रुव यांच्या स्पेल मध्ये आपण पाहिली तर ही सफलता क्रमांक आपण पाहिली आहे तर मग 3 आहे आतापर्यंत या स्पेल मध्ये. चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर मग क्रिकेट खेळावं लागेल आपल्या संघाला. मात्र आता चांगलं फिनिशियर चा रोल पूर्ण करावा लागेल. बॉल हवेत आहे. फिल्डर आपण पाहिलं तर दुरून येत आहेत बॉलला पकडण्यासाठी. बघा 2 खेळाडूंमध्ये तालमेल तितकाच चांगला प्रमाणे जोडताना पाहायला मिळाला इकडे. हो परंतु आमच्या अंपायर इंटरेस्ट आहे. त्यांनी 1 शॉटचा इशारा पोहोचवलाय. त्याने एक अपूर्ण धाव हे मात्र आमच्यापर्यंत पोहोचवलं गेला होता. म्हणजेच काय झालं की हत्ती गेला होता आणि शेपूट राहिला होता आणि तेच कमी पडलं. एक धाव मात्र आपण पाहिली तर अपुरी पाहायला मिळाली आहे. नक्कीच 1 शॉटचा आपण पाहिलं तर धाव फलक 55. सध्या तरी आपण पाहू शकतो तर स्थिती छान आहे. परंतु फिनिश कसं केलं जाईल. एज पाहतोय बॉल मागे निघून चाललाय. 1 डी आहे. हे बघा आता ही जबाबदारी आहे ना. इथून बघा जे सेट बॅटर होते ते सुरुवातीला बाद झाले. त्यानंतर 3ऱ्या 4थ्यावर आपण पाहिलं तर कोणत्याही बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा राहण्यासाठी तयार नव्हता. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिलं तर मग अक्षित आणि हरमान आहेत. हरमान यांच्याकडे आपण बघितलं तर एक सिक्सर त्यांच्या बॅटमधून आपण बघितलाय. अक्षित यांना आपण पाहिलं तर 2 मध्ये 2 त्यांनी धावा केल्यात. परंतु आता हा जो सिच्युएशन आहे ना या सिच्युएशनला सांभाळावं लागेल. एक चांगला खेळ करावं लागेल. क्रॉस गेले होते शफल झाले होते. बॉलला मात्र बॅटवर घेतलाय. बॉलला मात्र डीप बॅकवर्ड खेळले क्षेत्रामध्ये खेळलाय खाली क्षेत्रातून. बॉल मात्र दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. बघा या चौकाराने संघाचं टोटल आपण पाहिलं तर मग 60च्या घरामध्ये पोहोचलंय गेलंय आणि आमचे कॅमेरामॅन दर्शवत आहेत की सध्या तरी मग ऑन स्क्रीनवर पिझ्झा मात्र डिलिव्हर झालाय. पुन्हा एकदा आपण बघला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डी बॅकवर्ड्स करले क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. 1 रन्स मिळाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे. अगदी आपण बघितलं तर मग सरळ नकार दिला जातोय. एका बाजूने आपण पाहू शकतोय आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर धाव फळक आपण पाहू शकतोय तर चांगल्या स्थितीमध्ये बॉल फेकून झाले. त्या ओव्हरचे 5 आपण पाहिले. या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर मग 1 विकेट मिळवले. ध्रुव यांनी पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिले तर मग 2 विकेट मिळवल्या होते. या स्पेल मध्ये 1 विकेट म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की 3 विकेट आणि 26 धावा खर्च केल्यात त्याने या मॅच मध्ये. पाहूया अजून देखील 1 बॉल शेष आहे. धावफलक 61 वर आहे आणि 4 विकेट. अपील केली होती शफल झालेत भरपूर आपण बघितलं तर ऑफस्टम्पला मिस करणार आपण पाहिलं तर अपील होती परंतु खालीच केली जाते.
जवळजवळ 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळाला आहे आणि 4 ओव्हरच्या मोबदल्यात 4 ओव्हरमध्ये आपण 4 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहिलं तर 61 धावा SKचे 11 या संघाच्या पाहायला मिळाल्यात. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो 61 झालेत, अजून देखील 6 चेंडू. या 6 चेंडूमध्ये आपण पाहू शकतो तर किती धावा जोडल्या जातील. एक टार्गेट मात्र आपण पाहूया, एक सेफ वाला टार्गेट किती असू शकतं या मॅच मध्ये पाहूया. प्रत्यक्षात तत्पूर्वी आपण जाऊया डीजेकडे. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला 2 टीम्स आपण रेडी राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. सदानंद नगर अँड NCC. सदानंद नगरने पहिला मॅच गमावलाय, NCC ने पहिला मॅच जिंकलाय. पण पाहू शकतोय तर मग तिथे देखील मजा होणार आहे आणि त्यामुळेच मी रिक्वेस्ट करतोय की 2 कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं, तिथे केला जाईल हा टॉस. 61 आपण पाहिला. एज पाहतोय आपण, मात्र आपण पाहिलं तर बॉल मागेच निघून चाललाय. बघा या 2 संघांपैकी आपण पाहिलं एक संघ आपण पाहिला तर नक्कीच जो जिंकेल तो संघ मात्र आपण पाहिला तर मग पुढे जाताना पाहायला मिळेल, क्वालिफायच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. परंतु मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण बघितला तर पुढच्या मॅच मध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळणार आहे. कारण की तिथे आपण पाहू शकते तर ती लढाई खूप मोठी आहे. कारण की डू ऑर डाय करा या मारा अशी परिस्थिती तिथे पाहायला मिळणार आहे. लेग ब्रेक धीमा टाकतोय अविनाश पाहतोय आपण. सध्या तरी आपण पाहू शकतो तर मग चांगली बॉलिंग होताना पाहायला मिळाली आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो तर मग विकेट शोधण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि विकेट मात्र इथे पकडली जाते. अविनाश पाटीलला या ओव्हरमध्ये सफलता मिळते. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा अक्षित हे बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात पण पाहिले तर मग विकेट डाऊन केली जाते. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर मनोज आलेत, परंतु अभिषेक ॲज अ विकेट किपर पाहतोय पण 62 मनोज. अविनाश पाटील आपण बघितलं तर एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, भरपूर चांगला एक्सपिरियन्स. आणि तो एक्सपिरियन्स मात्र आपण बघितला तर मग पडायला लावताना अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, बॉल वेगाने निघून चाललाय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर हवा ज्याप्रमाणे वाहते त्याच प्रकारे धावा देखील इथे वाहताना पाहायला मिळत आहेत. बॉल मात्र बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच दखल घेतली आहे. चौकार ठोकला जातोय आणि या चौकाराने संघाची टोटल पाहिली आपण तर 66 च्या घरामध्ये पोहोचलेली पाहायला मिळाली आहे. चांगल्या धावा, मोठ्या धावा दिसत आहेत फलकावर. धीमा टाकला जातोय आपण पाहिलं तर चालाकीने गोलंदाजी केली जाते. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न हरमन यांचा पाहायला मिळाला, परंतु मनोज यांना मात्र आपण पाहिलं विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागतंय आणि रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतंय. विकेट झालाय डाऊन, फलंदाज बाद. खूप खूप धन्यवाद डीजे. 66 धावा आपण पाहिल्या तर फलकावर आपल्याला जर बघायला मिळाल्यात. 6 गड्याच्या मोबदल्यात ह्या धावा 2 बॉल आहेत. बघा या 2 बॉल मध्ये किती धावा येतात 66. जर आपण पाहिलं तर 4 आल्या तर नक्की 70 होऊ शकतायत. 6 आल्या तर मग त्याच्यापेक्षा जास्त. परंतु आपण पाहू शकतो की अविनाश पाटील 4 मध्ये आतापर्यंत 5 धावा दिल्यात त्याने आणि 2 विकेट. 1.5 ओव्हर मध्ये खास करून ही बॉलिंग होते आणि अशी बॉलिंग आपण पाहू शकतो तर पूर्णपणे नियंत्रण आणि मोमेंटमला ब्रेक करणारी ही बॉलिंग होताना पाहायला मिळाली आपल्याला. खेचून मारलाय बॉलला, बॉलला मात्र आपण पाहिला उंचच उंच लांबच लांब बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय हा मुर्दा प्रीमियर लीगचा दर्जेदार स्ट्रोक षटकार.
थँक्यू डीजे. सिक्सरने धावफलक 72च्या घरामध्ये पोहोचलं. शेवटचा असेल क्रॉस. मात्र आपण पाहू शकतो या क्षणाला मात्र आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला हरमनचा. मात्र आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे त्याने इम्पॅक्ट टाकलाय, हरमनचा कौतुक करायला गेलं की ज्याप्रमाणे त्याने खेळी केली आहे. 2 सिक्सर्स आपण बघितले, त्यानंतर सिंगल डबल आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे जोडल्या गेल्यात. बघा इम्पॅक्ट टाकणारा खेळ आपण पाहिलं तर हरमनचा देखील पाहायला मिळाला इकडे. दाबा इथे मिळाला आपण पाहिलं तर या बॉलवर आपण पाहिलं तर मग 2. त्यामुळेच आपण पाहू शकतो की एकूण टोटल आपण पाहिले तर ते झालेली आहे 74 आणि जिंकण्यासाठी 75 धावांचं हे लक्ष पाहायला मिळेल. म्हणजे जवळजवळ 15च्या सरासरीने हे लक्ष पूर्ण करायचं, हे लक्ष हे गाठायचं आहे. आपण पाहू शकतो 2 टीम साधारण नगर अँड NCC 2 टीम्सचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये देखील जोडले जात आहेत आणि तिथे टॉस देखील केला जाईल. आमचे पाहुणे आणि आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा केला जाईल टॉस. बघा आपण पाहिलं तर मग साधारण नगर दत्ताजी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा टॉस. बघा कोण कॉल देते ठरवा. SNPL आणि दुसऱ्या बाजूने साधारण नगर आपण पाहू शकते. मग NCC टीमच्या माध्यमातून हा कॉल दिला जात आहे साधारण नगर आणि येते SNPL. ओके साहेबांना विनंती करतो आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सला. त्यांना देखील आपण शुभेच्छा द्या आणि आदरपूर्वक आपण मंचावर जाऊन बस. कोतवाडे ट्रान्सपोर्टचे मालक आहेत आणि नक्कीच त्यांना देखील विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन बसा. बघा इथं आपण बघितलं तर टॉसला कॉल दिला होता NCC टीमने, परंतु नक्कीच साधारण नगर टॉस जिंकलाय. पहिली मॅच तुम्ही थोडीशी आपण पाहिलं तर मग कमी पडले गेले. ही मॅच तुमच्यासाठी डू ऑर डाय असेल, काय डिसाईड करणार? फिल्डिंग फिल्डिंग करणार आहोत. ज्याप्रमाणे पहिल्या मॅचमध्ये थोड्याशा मिस्टेक्स होताना पाहायला मिळाल्या, परंतु या मॅचमध्ये काही चेंजेस पाहायला मिळेल का? चेंजेस तर पाहायला मिळेल, पण तो खालचे आहे थोडं बघू. ही मॅच तुमच्यासाठी मस्ट विन मॅच असेल. कशा प्रकारे घेणार ही मॅच? आता पहिले तर बॉलिंग माझीच खराब झालेली. आता बघू. एलोकमध्ये पण खूप चांगले खेळणार आहेत, करण आहेत, भूमिका आहेत. ते लोकांनी बघू कसे विकेट. थँक्यू सो व्हेरी मच. तुम्हाला शुभेच्छा. NCC टीमकडे आपण बघतोय ज्याप्रमाणे आपण बघितलं की त्यांच्यासाठी मॅच मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुमच्यासाठी देखील बघितलं तर मग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काय वाटतंय की इथे काय करायला हवं तुम्हाला? आता पहिल्या मॅचमध्ये चांगलं झालं होतं, या मॅचमध्ये आणखीन चांगलं करण्यासाठी काय करायला हवं? खेळ चांगला झाला आहे. कमी लेखता समोरच्या संघाला कमी लेखता चालत नाही क्रिकेटमध्ये. तर आम्ही जसा खेळ गेला सर्वांनी 100% दिला आहे, तसाच प्रयत्न करू. चांगला खेळ खेळू, जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील. व्हेरी ऑल द बेस्ट. टॉस बॉक्समधून आवाज असा मिळतोय आपण पाहिलं तर मग साधारण नगर संघाने टॉस जिंकून आपण बघितलं डिसाईड केलंय बॉल पास. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज असतील आपण बघितलं तर मग महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक आपण बघितलं तर रेकॉर्डचे बादशाह, रेकॉर्डचे शहनशाह अर्थातच आमच्या जोडीने ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय ते म्हणजेच आमचे साथी समालोचक आदर्श संदीप गावड सर यांच्याकडे. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. लाख लाख धन्यवाद. थँक्यू सो मच जय डुकले सर. स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य करणारे आमच्या दानशूर आश्रयदाते जे आहेत त्यांचा सुद्धा आपण उल्लेख करूया. आदरणीय सुजित दर्गे सर, नवीन पाटील, शैलेश मामुवकर, तेजस्विनी पाटील, वैशाली म्हात्रे, जयेश भोईर, योगेश भोईर, महेश राऊत, विनोद म्हात्रे, महेश लाईट बॉक्स, हिम्मत भोईर, कल्पेश पाटील, संतोष टेलर्स, राजेश पाटील, हितेश भोईर, आशिष पाटील, मंदार पाटील, गोपेश्वर भोईर, राज पाटील, रवी पाटील, भावेश राय, भारत राय, स्वप्नील बांधा, पप्पू भिडे, शकीला मॅडम, अभिनंदन चव्हाण, डॉक्टर राठोड, शंकर झा, शंकर विरकर, संदीप पाटील, कैलास म्हात्रे, देवेन पाटील, मंगलमूर्ती डेव्हलपर्स, धीरज दादा, रामदास पुजारी, किशोर भोईर,
आणि या व्यतिरिक्त अनेक काही आश्रयदाते आहेत, त्यांचा सुद्धा उल्लेख आम्ही काही वेळानंतर करणार आहोत. मॅच रंगतदार होईल असंच वाटतं. जिंकण्याकरता टार्गेट आहे 75 या धावसंख्येचं. 75 धाबा बनवायच्या आहेत स्वराज्य 11 या टीमला. अविनाश आणि त्याच्या सोबतीला विनय, विस्फोटक खेळाडू म्हणून विनयने सुद्धा आपली छाप सोडलं. चांगल्या स्पर्धा विनयने सुद्धा गाजवल्यात. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाकडून खेळत असताना तो सुद्धा संकटमोचक अनेक वेळा ठरलाय. स्टार खेळाडूंची काही कमी नाही मुर्दा गावामध्ये. नामवंत खेळाडू मुर्दा गावातून बिलॉंग करत आहेत. भल्या भल्या मोठमोठ्या संघांना पराभवाचे धूळ चारलंय असा मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघ या ठिकाणी तयार आहे आणि त्यांचे खेळाडू तयार आहेत. SKJ 11ने 74 धावा बनवल्या होत्या आणि 75 धाव संख्येचा पाठलाग करण्याकरता स्वराज्य 11 टीमचे बॅटर आता उतरत आहेत. वेळेकडे आमची नजर जाते. 3:16 झालेत. 3:16 मिनिटाने हा पहिला बॉल पडण्याच्या मार्गावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. संदीप माची तयार. समोर बॅटर मिस्टर अविनाश. आडव्या बॅटचा वापर केलाय, वेट केलाय, वाट बघितली, त्याच्यानंतर फॉरवर्ड स्कोरलेग मध्ये चेंडूला खेळून काढलं. एकदा मिळाली डीप मधून थ्रो करण्याआधी 2 धावा होत आहेत सहज पूर्ण. 2 धाव्यांच्या मदतीनं आता अकाउंट ओपन झालं. स्ट्रायकिंगकडे अविनाश आहे. पहिल्या मॅच मध्ये 13 बॉल मध्ये 37 धाबांची झंझावती खेळी. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेली ती जर्सी परिधान करून तो मैदानात उतरलाय. संदीप माची तयार. पुढे येऊन चांगला फटका. आडव्या बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हा वाईस सफर. मुर्दा प्रीमियर लीग षटकार. षटकाराची चाहूल आणि या षटकारानेच टाकले पुढचं पाऊल. धाव संख्या धाव फळकावर 8. अविनाश. टायमिंग प्रॉपर नव्हता. बॅटच्या ठेवला, चेंडू लागलाय. 1 धाव मिळाली. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे जातोय. तो सुद्धा पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू ठरला होता. सिद्धार्थ कर्णधार आहेत. सिद्धार्थ आणि कर्णधाराला साजेशी कामगिरी पहिल्या मॅच मध्ये त्यांनी केली होती. धावा आपण जर बघितलं तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर झाले होत्या 9. तुषार पाटील चांगला लेखाजोखा आमच्या समोर ठेवतायत. खूप चांगलं वर्क त्यांचं बघायला मिळतं. अचूक माहिती ते देत असतात. प्रत्येक चेंडू मागे काय घडलंय, काय बिघडलंय हे सर्व काय व्यवस्थित सांगतात. सरळ बॅटने गॅप मध्ये चेंडूला सोडलंय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमारेषेपार. बघूया काय घडलंय. चौकार आहे. दॅट्स अ 4 रन्स. बँड बाजा वाजलाय मैदानाच्या आतून आणि मैदानाच्या बाहेरून सुद्धा. धाव संख्या 4 ने पुढे गेली. धाबा झाल्या त्या 13 धाबा. 13 और पिच बॉल. बघूया काय घडलंय. लेग बाईचा इशारा. 1+1 या 2 धाव मिळतील. डिक्लेरेशन. एकच धाव आहे की 2? एकच धाव. एका धाव्याच्या मदतीनं धाव पळक पुढे सरकलाय आणि धाबा झाल्या आहेत त्या 14 धाबा. स्कोर इज 14. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धाबा. 15च्या सरासरीने जायचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 14 धाबा बनवल्यात. 5 चेंडूंमध्ये 14 धाबा. संदीप माची डावपेच आखणारा खेळाडू. स्लोवर वन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन दिसलं आणि षटकाची झाली समाप्ती. पहिले षटक संपलंय. प्रत्युत्तरादाखल 75 धाव संख्येचा पाठलाग करत असताना, प्रत्युत्तर देत असताना स्वराज्य 11 टीमची धाव संख्या बिनबाद 14. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 66 धावांची गरज आहे. 24 चेंडू 66 ची आवश्यकता.
वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. आदरणीय हिम्मत भोईर साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. हिम्मत भोईर यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. 24 बॉल आणि 56 धावांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजेत 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 अजूनही 75चं टार्गेट आहे. म्हणजेच आता या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली 20 आणि आता 55 धावा पाहिजेत. 55 धावांची आवश्यकता. पहिला असा खेळाडू आहे ज्याने 50 धावा पूर्ण केल्यात. अविनाश थँक्यू. 2 मॅच मिळून 17 चेंडूंमध्ये 52 धावा आतापर्यंत बनवल्यात अविनाश पाटील या खेळाडूने. पहिला 50 धावा पूर्ण करणारा एक मात्र खेळाडू अविनाश पाटील. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 20. 55 धावांची गरज आहे. 55 धावा जिंकण्याकरता हव्या आहेत. आतापर्यंत 39 षटकार लागलेत. आय थिंक 42 षटकार लागलेत. बघूया आता हे षटक टाकण्याकरता आलेला आशिष शेख. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय, परंतु हे षटक काय दर्शवेल, काय घडलंय काय बिघडलंय बघूया. बॅकवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू तर गेलाय. पंचांचा काय इशारा येतो. दॅट्स गुड बॉल. म्हणजेच एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. 75चं टार्गेट आहे. धावा झाल्यात 21. अजूनही 54 धावा पाहिजेत. 54 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. धावा घेतल्या नाहीत म्हणजेच 20च धावा आहेत. बॅकलिपचा वापर केलाय. सरळ बॅटने खेळून काढला होता. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडू शकले नव्हते आणि फायदा उचलताना एक धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा झाल्या त्या 21 धावा. मुर्दा प्रीमियर लीग 2026 शानदार पर्व, 7वं पर्व आहे. या 7व्या पर्वामध्ये चांगलं आयोजन, नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन आपल्याला सदानंद नगर मुर्दागाव प्रस्तुत या स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय. प्रत्येकाने जबाबदारी उचलायला पाहिजे. जसं सदानंद नगर या ग्रुपने MPL ची जबाबदारी उचललंय. लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढला जातो. विनय द्वारे फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो फंबल होतो आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा मिळाल्यात विनय या खेळाडूला. धावसंख्या पोहोचली 23 वर. पहिलं षटक महागडं ठरलं. 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर चांगली वापसी होत आहे गोलंदाजाची. स्कोर इज 23. 23 धाबा. अजिंक्य म्हात्रे यांची सुद्धा भरपूर मेहनत मॅनेजमेंटचे सूत्र हाताळण्याकरता राहिली आहे. ओहो, कडक फटकेबाजी. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत सीमारेषे पार षटकार. षटकार मिळाला आणि षटकारणीशी आकार सुद्धा मिळाला. धावसंख्या 29. सुभाष मैदानापासून सुरुवात झाली MPL ची. अजिंक्य म्हात्रे पुढाकार घेतला गेला. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. यावेळेला गोलंदाज प्रभाव पाडतोय आणि यष्टीरक्षक सुद्धा प्रभाव पाडतोय. विकेट मिळाली. बॅटिंग करणाऱ्या स्वराज्य 11 टीमला लागला हा पहिला धक्का. परत यावं लागतं बॅटरला. गॉन.
29 धावा, 29. थँक्यू. 75 धावांचं टार्गेट आहे. तुम्ही तिथे मनामध्ये विचार करून एकमेकांना सांगू शकतात की किती अजून पाहिजे. 29 धावा झालेत. अजून जिंकण्याकरता 46 धावांची गरज आहे. 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक गडी बाद 29. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 14 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. 15 पेक्षाही जास्त सरासरी आहे. विनय पाटील बाद झालाय आणि त्यामुळेच 12 धावांचं ते योगदान होतं. आता दबाव वाढू शकतोय. विनय म्हटलं तर हा सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये चमकणारा खेळाडू आहे. मोठ्या स्पर्धा तो खेळत असतो आणि आता गावची स्पर्धा खेळताना स्वराज्य 11 टीम कडून चांगलं प्रदर्शन त्याचं झालं नसलं तरी असे खेळाडू टीम मध्ये असले ना तरी सुद्धा प्रतिस्पर्धी संघावर थोडंसं अडचण निर्माण होत आहेत. नितेश भोईर यांचं सुद्धा कौतुक असेल. टीमची निवड चॉईस करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि आय थिंक मेंटॉर आहेत टीमचे. गोलंदाज तयार. संदीप माची. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, लेग ब्रेक हा चेंडू होता. ऑन साइडला खेळून काढला जातो. चेंडूला स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळाली. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेनीची धाव संख्या 30. चांगली ड्रेसिंग बघायला मिळतोय मनीषची. बॅट, कॅप, पर्सनॅलिटी खूप चांगली आहे. तसा खेळ सुद्धा मैदानाच्या आत झाला पाहिजे. जिमचे ट्रेनर सुद्धा आहेत ते. धावसंख्या धावपळकर 30. आता जिंकण्याकरता 45 धावांची गरज आहे. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. 17 वर अविनाश पाटील खेळतायत. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटचा वापर केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपलं संपूर्ण शरीर चेंडूला आड आणतो. आरमान अडवतो. एकच धाव. गुड फिल्डिंग. कारण हाताचा वापर जरी करता आला नाही तर आपल्या शरीराचा वापर व्हायला पाहिजे. 2 धावा. धावसंख्या 32. नक्कीच थोडंसं थांबवतोय सर तुम्हाला. सन्माननीय अभिनंदनजी चव्हाण साहेबांचा इथे शुभागमन झालंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नक्कीच पदाधिकारी आहेत आणि त्यांचं देखील आम्ही करतोय या वर्धा प्रीमियर लीगमध्ये. मनापासून स्वागत, वेलकम, स्वागत. सर आपलं स्वागत असेल आणि आपण आधी आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. उद्घाटक आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण उद्घाटक म्हणून बघितलं होतं अभिनंदन चव्हाण यांना. आता मॅचकडे पुन्हा एकदा आमचं लक्ष केंद्रित होतं. संदीप माचीचं हे षटक थोडंसं चांगलं पडतंय. 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. एकूण धावसंख्या एक गडी बाद 33. टार्गेट आहे 75चं, म्हणजेच 42 धावा पाहिजेत. 15 चेंडू आणि 42ची गरज. गोलंदाजाच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. मिडॉन आणि मिड ऑफ मध्ये एकच धाव मिळाली अविनाशला. अविनाश जितका खेळपट्टीवर उभा राहील तितक्या धावा मिळू शकतात. आणि म्हणतात ना सुकलेलं झाड सुद्धा आपल्याला नेहमीच सांगत असतं उभे राहा, टिकून राहा, पुन्हा आयुष्य हिरवं होईल. तसं इथे सुद्धा तुम्ही खेळपट्टीवर जर उभे राहिलात ना तर धावा मिळतील. 14 मध्ये 41. हाफ ट्रॅकर डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि नितीन शर्मा सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेची धावसंख्या पोहोचली आता 35 वर. स्कोअर मोज ऑन 35. 14 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे. लोअर फुल टॉस बॉल कॅचेस विन द मॅचेस. ओहो, चांगला झेल. सिद्धार्थ या क्षेत्ररक्षकाने ठिपलाय. विकेटचं पतन. गॉन. परत जावं लागतं. बॅटर धीरू गॉन. धीरू सांगतोय की झेलच माझा असा टिपलाय तर मी काय करू. तो विकेटचं पतन झालंय. धीरू आलाय परत. मागच्या मॅच मध्ये 23 धावांचं योगदान होतं.
धाव संख्या धाव पळकर आहे ती 35 धावा. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये जिंकण्याकरता 40 धावांची गरज आहे. 13 बॉल रिमेनिंग, 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. दबाव दडपण बॅटिंग करणाऱ्या टीमवर आता दिसून येतं आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने आपले डावपेच अगदी योग्य पद्धतीने आखलेत. SKJ11 संघाचा हा खेळाडू आहे संदीप माची. ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत संदीप माची. बुद्धिमत्तेचा भरमार आणि त्याचाच हा योग्य तो प्रहार. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पळकर आहे ती 35 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. हे आपलं प्रेक्षक राजे. थँक्यू डीज. हे प्रेक्षक राजे बघा पाणीच पितात ना नक्की. हो हो पाण्याच्या बॉटल्स आहेत तिथे बघू शकता तुम्ही. अभिनंदन चव्हाण साहेबांचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विनोद भोईर यांच्या शुभ असं. इथे बघा इथे सुद्धा चांगली व्यवस्था आहे. काही प्रेक्षक राजे व्हॉट्सअपवर चॅटिंग फिटिंग करत आहेत. दुसऱ्या बाजूला हा सुद्धा मला वाटते एमजी टायगर्स. एमजी टायगर्स जो आपल्याला कक्ष बघायला मिळतो त्या कक्षामध्ये सुद्धा प्रेक्षक राजा आहेत. चांगली चर्चा तिथे रंगतं. मित्र परिवार कधी कधी भेटत असतो. सुट्टी काढून आज सर्व मित्र एकत्रित आलेत आणि हा बघा VVIP स्टँड एन्जॉय करतात, हात दाखवतात. थँक्यू सो मच. तुमची क्राऊड अशीच आम्हाला अपेक्षित होती. जो आपण इथे आलात आणि चांगला सपोर्ट करतायत या मुर्दा प्रीमियर लीगला. संध्याकाळपर्यंत थांबा आम्ही नक्कीच येऊ. इथे आपण बघतायत देऊला आई खतरनाक आणि लाईट बॉक्स. खतरनाक आणि लाईट बॉक्स. जसं मी म्हटलं की खतरनाक आणि घातक आयुष्यामध्ये दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजेच बायकोची स्माइल, बायकोचे अश्रू आणि शेजारणीची स्माइल. चला वळी आपण मॅच कडे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 40 ची गरज आहे. अरमान हाफ ट्रॅकर पूल केलंय. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पर. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार. बॅटरने ठोकलाय ठोकलाय षटकार. संदीप म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये मिळतील जर अविनाश पाटीलनं मॅच जिंकून दिला. षटकाराच्या मदतीनं 2 गडी बाद 41 धाबा. अरमान हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर नव्हतं. जेल होण्याची शक्यता. ओहो म्हणजेच प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकार ठोकू शकत नाही. अविनाशला केलं जातं बाद आणि आता दबाव दडपण वाढलं जात आहे स्वराज्य 11 या टीमवर. चेक. हॅलो हॅलो हॅलो. धाव संख्या 47. ओहो हवे चेंडू आहे. विकेट जाण्याची शक्यता आहे काय? विकेट घेण्याकरता गोलंदाज करता जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा सिक्सर.
थँक्यू डीजे. थोडंसं थांबवतोय कारण मॅच मध्ये पलटवार केलाय. 3 षटकार या षटकामध्ये आलेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 53. आता 22 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये पाहिजेत 22. स्वराज्य 11 या टीमला अचानकपणे प्रहार करणारा खेळाडू रुपेश चमकदार कामगिरी करतोय. रुपेश पाटील, रुपेश प्रजापती. हाफ ट्रॅकर चेंडू आहे. मिड ऑफ मध्ये शतरक्षक तैनात. विकेट जाण्याची शक्यता आहे. यस 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 इज गॉन. मिळवलं यश आणि धावबाच्या स्वरूपात परत जावं लागतं रुपेश प्रजापती या खेळाडूला. धावसंख्या धावपळकावर 53. गडीबाद झाले 4. गॉन. थँक्यू. 4 गडी बाद 53. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता गेलाय. नरेश जुने जाणते खेळाडू आहेत आणि अशा कॅप त्यांना आवडत असतात. अनेक वर्षांपासून कॅप जपून ठेवणारे बरेचसे खेळाडू आहेत. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर डीन अल्गर साऊथ आफ्रिकन खेळाडू होता. आता 7 मध्ये 22 पाहिजे. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं 4 गडी बाद 54 धावा झालेत. 7 बॉल आणि 21 ची आवश्यकता. 7 मध्ये 21 धावा पाहिजेत. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे मिस्टर अभिषेक. चांगला लेग ब्रेकचा मारा केलाय. डॉट बॉल. दबाव दडपण वाढवलंय प्रत्युत्तर देणाऱ्या स्वराज्य 11 टीमवर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 54 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. मुर्दा गावामध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम MPL चषक 2026. मॅच बनवावा लागेल आणि मॅच बनवण्याकरता गोलंदाजी संघाकडून एक अस्त्र आणलं गेलंय. सिद्धार्थ भोईर. 6 मध्ये 21 धावा डिफेंड करायचा आहेत. तर स्ट्रायकिंगकडे असलेला बॅटर नरेश याला त्या 21 धावा बनवायच्या आहेत. आपण डीन अल्गर या खेळाडूंचा आपण उल्लेख केला. 11.5 वर्ष ज्यांनी कॅप जपून ठेवली होती. ओहो, नरेश हवेमध्ये चेंडूला टाकतोय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. त्याच्याकडून झाली मोठी चूक आणि षटकारानिशी नरेशने भागवली संघाची भूक. मिळतील धावा 6. षटकार बिगी. बॉल आणि 15 धावांची गरज आहे. कॅप तर सुंदर आहे. जसं 30 नोव्हेंबर 2012 साली डेब्यू मॅच मध्ये ज्यांनी परिधान केली होती असं डीन अल्गर साऊथ आफ्रिकन खेळाडू मला आठवला. आता यावेळेला या खेळाडूची आठवण करून द्यावी लागेल. 6 धावा. आता मूड मध्ये आलेत आमचे पंच. ते सुद्धा डान्स करतायत. षटकार. स्कोर मूव्ज ऑन 66. 4 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 9 पाहिजेत. चांगला खेळ करतायत नरेश. अगोदरच इरादे स्पष्ट केले होते नरेशने. नरेश माची समोरच्या टीमला प्रश्नामध्ये टाकले. नरेश माची या खेळाडूने. संदीप माची आयकॉन खेळाडू फिल्डिंग करणाऱ्या टीमचे.
आता 4 मध्ये 9 पाहिजेत. सिद्धार्थ भोईर अटॅकिंग गोलंदाजी होईल काय? पहिला मॅचचा हिरो होता सिद्धार्थ भोईर. 4 मध्ये 9 ची आवश्यकता स्वराज्य 11 टीमला. लोअर फुल टॉस बॉल, नो 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 बॉल. ओव्हर स्टेपिंग झालं. ओव्हर स्टेपिंगचा फायदा झाला. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 4 गडी बाद 67. आता पाहिजेत 4 मध्ये 8. 4 मध्ये पाहिजेत 8. पलटवार पलटवार वार वार. 4 मध्ये 8. फ्री हिट होता. लोअर फुल टॉस बॉल, फुल पिच बॉल. ऑन साइडला शतरक्षक आणि चेंडू अडवण्याआधी बॅटरने 2 धावा केल्या पूर्ण. म्हणजे शतरक्षकाची सुद्धा चूक झाली. कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल नव्हता. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या त्या 69. आता 3 बॉल आणि 3 मध्ये पाहिजे 6. 3 चेंडू 6 ची गरज. मुर्दा प्रीमियर लीग मध्ये असेच मॅचेस आपल्याला बघायला मिळतील आणि असेच मॅच घर बसल्या बघण्याकरता सबस्क्राईब करा स्पोर्ट्स फॅमिली या यूट्यूब वाहिनीला. कुंदन म्हात्रे आणि कल्पेश सावंत यांच्याकडून षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. ऑफ ड्राईव्ह चेंडू हवेत आहे. कबर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि थ्रो करण्याआधी 2 धावा होत आहेत पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 71. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आहेत पाहिजे 4. कोण खाऊन जाईल मार? कोण करेल पलटवार? 2 मध्ये पाहिजे 4. 2 मध्ये 4. चांगली फलंदाजी. 5-6 मध्ये 16 धाबांचं योगदान पाहायला मिळालं बॅटरचं. पाच मध्ये 16 धाबा नरेश या बॅटरने बनवल्या. 2 षटकाराच्या मदतीनं संघाला मोठा फायदा करून दिलाय. 2 मध्ये 4. दबाव आहे, दबाव आहे. सर्व काही जुगारून या दबावामधून बाहेर पडावं लागेल सिद्धार्थ, कारण टीम मध्ये त्याची जागा झाली पक्की. एक वेळा मॅन ऑफ द मॅच मिळालाय म्हणून या मॅच मध्ये सुद्धा चांगलीच कामगिरी करावी लागेल, कारण घरून कोणीतरी या मॅचला बघतोय. ओहो, स्ट्रेट टू द बॉलर. व्हॉट बॉल, व्हॉट बॉल. म्हणून मी म्हटलं की घरून कोणीतरी बघतंय या मॅचला आणि सिद्धार्थने पलटवार केलाय. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये पाहिजे 4. स्वराज्य 11 की SKJ 11. स्वराज्य 11 याच्या बॅटर करता षटकार ठोकल्यानंतर कुंदन म्हात्रे आणि कल्पेश सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे आमच्यापर्यंत पोहोचवलं. बघूया या मॅचला कोण जिंकेल. सदानंद नगर मुर्दागाव पुरस्कृत MPL चषक. स्विंग अँड मिस. व्हॉट बॉल, व्हॉट बॉलिंग. चांगली गोलंदाजी आणि सिद्धार्थने अखेरीस मॅच जिंकून दिलाय. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन SKJ 11. आणि मला असं वाटतं की पॉइंट टेबल मध्ये ही टीम आता टॉपला गेलंय. 2 पैकी 2 मॅच जिंकलेत. एक मॅच अजून त्यांचा बाकी आहे, तो उद्या बघणार आहोत. पॉइंट टेबल मध्ये ती आलंय. कॉंग्रॅच्युलेशन. उद्या त्यांना शेवटचा मॅच सुद्धा खेळायचा आहे, परंतु आजच्या झालेल्या 2 मॅचेस मध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला झालाय. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली, ज्याने समोरच्या टीमच्या फलंदाजांची खेळली गोची, असा संदीप माची इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन संदीप. लाईनअप मध्ये चला, हँडशेक करा आणि मैदान सोडा. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण वळणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. कम ऑन डीजे. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची, सुपली घडविली रे सुपली घडविली.
थँक्यू. पाहुणे मंडळींना विनंती करतो आपला शुभ हस्त मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. अभिनंदन चव्हाण साहेबांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या, जिथे मॅन ऑफ द मॅचचा किताब आम्ही वितरित करणार आहोत. द लेजंड 40+ खेळाडू या ठिकाणी आहेत, ज्यांचा जलवा आपल्याला बघायला मिळाला. मिस्टर संदीप माची इज द मॅन ऑफ द मॅच. अनुभव हा कधीही सर्वात मोठा असो आणि अनुभवाच्या जोरावरच मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारे खेळाडू ठरले संदीप माची. ही जर्सी आहे कैलासवासी शंकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश शंकर पाटील यांच्याकडून आलेली ही जर्सी आहेत मॅन ऑफ द मॅचची. आणि त्याच्यानंतर श्री मंदार हंसराज पाटील साहेबांकडून आलेली ही मोमेंटो, जी निधी पॉवर सप्लायचे प्रोपरायटर आहेत. संदीप या ना. चांगलं क्रिकेट प्रेक्षक सुद्धा भरपूर एन्जॉय करतात. आमचा मित्रपरिवार या ठिकाणी भरपूर एन्जॉय करतोय. नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल, प्रेक्षक राजे असेच वार पलटवार असेच मॅचेस बघण्याकरता आपण या मैदानावर मोठ्या संख्येने गर्दी करा. आपल्या गावची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, कारण इथूनच आपल्याला टेनिस क्रिकेटमधील आणखीन हिरे या गावातून पुढे जाताना दिसतील. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. मुर्दा गावामध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, मुर्दा प्रीमियर लीग 2026. स्टिल स्टे ट्यून ऑन स्पोर्ट्स फॅमिली यूट्यूब चॅनल्स. थँक्यू सो मच कॅमेरामॅन शुभम सुर्वे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.